नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर आज तुम्हाला ना ही तांब्या पितळेची जी भांडी असतात किंवा इथं मी आता देव घासायला घेतलेली आहेत, तर ते ना कितीही घासले आपण घासणीने साबणाने तरी ते काय निघत नाहीत त्याची डाग. तर ती एक ट्रिक तुम्हाला इथं सांगणार. तर इथं मी काय घेतलं, मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळलेला आहे आणि साबण किंवा निरमा जे काही तुमच्याकडे असेल तर ते याच्यामध्ये मिक्स करा. निरमा असेल तर खूप छान. आणि त्याने हे तिने एकत्र केलं म्हणजे आपलं खायचं जे मीठ असतं ते, लिंबाचा रस आणि निरमा, तर त्याने फक्त बघा असं हात फिरवला तरी भांडी एकदम चकाचक, डागसुद्धा राहत नाहीत, एकदम छान फ्रेश भांडी होतात. तर म्हटलं चला ही ट्रिक तुमच्याशी शेअर करावी. त्याच्यासाठी तर मी आज मला आज देव घासायची होती, तर म्हटलं चला तुमच्याशी ही ट्रिक शेअर करावी. तर खूप छान भांडी निघतात इथं, तुम्हाला मी दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेलच. तर सकाळी सकाळी देवपूजा उरकली की छान वाटतं, म्हणून लवकरच मी हे इथं देव सगळे घासायला घेतलेले आहेत. आणि घासून नंतर स्वच्छ धुवून झाल्यानंतर देवपूजा पण लगेच करून घेणार आहे. बाकीची सगळी कामं आटोपलेली आहेत आणि फक्त आता देवपूजा राहिलेली होती, तर तीही करून घ्यावी म्हटलं. तर इथं माझ्याकडे हा तांब्यासुद्धा बघा खराब झालेला होता, त्याच्यावरती डाग वगैरे पडले होते. तर बघा हात फिरवला की कलर तुम्हाला लगेच इथं चेंज झालेला दिसत असेल. तर अजिबात घासावं वगैरे लागत नाही, फक्त थोडंसं असं हाताने फिरवलं का सगळे डाग निघून जातात. तर छान असं इथं स्वच्छ करायचं चालू आहे. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे ताटसुद्धा लगेच मी घासून घेते. बघा हात फिरवला म्हटलं की ताटाचा सुद्धा कलर चेंज झाला, फ्रेश दिसायला लागला मस्त असा. तर पाठीमागच्या साईडनं सुद्धा ताट घासून घेते, तर मस्त असं ही भांडी आपली निघतात. तर घाई गडबडीच्या वेळीसुद्धा ही ट्रिक खूप छान आहे, महत्त्वाची आहे आणि मेन म्हणजे फ्रेश भांडी निघतात. तर तुम्हाला धुतल्यानंतर सुद्धा दाखवते किती छान भांडी आपली तयार झालेली आहेत, म्हणजे स्वच्छ झालेली आहेत. तर बघा हे किती छान ताट आपलं स्वच्छ झालं, एकसुद्धा डाग नाही, पाठीमागून पुढून दोन्ही साईडने. तर आणखी एक काय करायचं, तर ही भांडी धुतली ना नंतर लगेच एखाद्या सुती फडक्याने स्वच्छ पुसून घ्यायची, म्हणजे याच्यावरती डाग अजिबात राहत नाहीत आणि पडतही नाहीत लवकर. तर सगळी भांडी मी इथं अगोदर देव आणि सगळी भांडी स्वच्छ धुवून घेते आणि नंतर मग मी लगेच पुसून पण घेणार आहे. तर इथं सगळे देव आता माझे धुवून झालेले आहेत. ताट तांब्यासुद्धा मी घासून धुवून घेतला आणि हे आता पुसून घेते. तर इथं माझ्याकडे नॅपकिनचा जो टॉवेल असतो बघा, नॅपकिनसारखा, तर तो आहे. त्याच्याने मी सगळं इथं मी स्वच्छ पुसून घेते. तर देवाला जर वेगळं कापड असेल तुमच्याकडे तर त्याने सुद्धा देव स्वच्छ पुसून घ्या. तर बघा किती छान कलर आलेला आहे, सगळी भांडी एकदम छान फ्रेश दिसत आहे, डागविरहित दिसत आहेत. तर आता इथं लगेच देवपूजासुद्धा करून घेते. तर देवपूजेसाठी इथं मी पहिल्यांदा स्वच्छ हे पाणी थोडंसं शिंपडून देवारा पुसून घेते. तर हा जो देवारा आहे तर तो घरीच करून घेतलेला आहे. याच्यावरती छान हे कापड मी अंतरलं. तर हा साडीतले जे ब्लाऊज पीस असतात बघा, जे की आपण ते शिवत नाही, तर तसाच हा ब्लाऊज पीस होता. त्याला कडेने मी गोट मारला आणि इथं देवासाठी तो यूज करत आहे. तर सगळे फोटो वगैरे इथे ठेवून देते. तर आमचं कुलदैवत जे आहे ते नाईकबा म्हणून आहे. असं म्हणतात की ज्योतिबा आहे ना, त्यांचाच हा भाऊ असा आहे. तर इथं आता सगळी भांडी इथं आपण अगोदर स्वच्छ वगैरे करून घेतलेली होती, तर इथं ठेवून देते. अन्नपूर्णासुद्धा माझ्याकडे छान छोटीशी तेवढीच मूर्ती आहे. माझ्याकडे देव काही जास्त नाही, थोडीशीच आहेत, पण तेवढीच पूजा वगैरे केली घरात की खूप छान प्रसन्न वाटतं. तर आता देवांना म्हणजे गंध वगैरे लावायच्या अगोदर पहिल्यांदा आरती लावून घेतली, रांगोळी काढून घेतली. तर पहिल्यांदाच मी हे करते.
आणि नंतर मग देवपूजेला सुरुवात करते. तर म्हणतात की रांगोळी अशीच पांढरी ठेवायची नाही, त्याच्यामध्ये थोडासा कलर तरी असावा. तर आता इथं पांढरी रांगोळी मी काढलेली म्हणून त्याच्यावरती मी हळदी कुंकू वाहिलं. आणि इथं माझ्याकडे स्वामी महाराजांचा फोटो आहे आणि वरती त्यांच्या दत्त महाराजांचा सुद्धा फोटो आहे. तर त्याच्यावरती पादुकासुद्धा आहेच. तर हे सगळं एकाच फोटोमध्ये माझ्याकडे आहे. आणि आमचं कुलदैवत नाईकबा यांचासुद्धा फोटो आहे. महालक्ष्मीचासुद्धा फोटो आहे. अन्नपूर्णा देवी मातेची मूर्ती आहे आणि संतोषी मातेची सुद्धा मूर्ती आहे. तर प्रत्येकाला जे ते गंध लावून हळदी कुंकू लावून घेतलं. त्याच्यानंतर अगरबत्तीसुद्धा लावून घेते. आणि प्रसाद म्हणून आपण जे काही करतो ते मी ठेवते. तर आज नैवेद्य काढायच्या अगोदरच मुलं जेवलेली होती म्हणून मी आज साखरेचा नैवेद्य इथं दाखवत आहे. आणि छान असं सगळी देवपूजा झालेली आहे. तर आता फुलं वगैरे सुद्धा इथं आणून ठेवते. तर दारातच जास्वंदीचं झाड आहे आणि त्याला भरपूर फुलं येतात. तर रोज देवाला मला त्यामुळे फुलं वाहता येतात. छान अशी देवपूजा इथं झालेली आहे. तर कसा वाटला आजचा व्लॉग मैत्रिणींनो? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.